सावळ्याची जणू सावली 23 मार्च प्रोममध्ये जगन्नाथच्या निर्णयामुळे भैरवी गोंधळून जाते आणि त्याच्याकडं संशयाने बघत असते. जगन्नाथ तिच्याकडं स्माईल करून बघतो. तिला खूप लाज वाटते. ती म्हणते, चल तारा. जगन्नाथ सावलीकडे बघतो आणि तिच्याकडे येतो आणि म्हणतो, केला ना दुसऱ्याचा विचार? सावली, कधीतरी स्वतःचा विचार कर. अगं, तू ज्याचा विचार करतेस ना त्यांची लायकीच नाही आहे. ते फक्त तुझ्या कलेचा वापर करून घेत आहेत. नाही म्हणजे मला माहिती आहे तू त्या भैरवीला शब्द दिला. अगं, पण ती काय सत्याचा पुतळा आहे का की तू तिच्यासमोर तुझा शब्द पाळावा? असो, शेवटी ते तुझे संस्कार आहेत. तुझ्या संस्कारात वाढली त्या ठिकाणी दुसऱ्याला धोका देणं अशक्य आहे. सावली म्हणते, थँक्यू. तो आता सावलीच्या डोक्यावर हात ठेवतो. तेवढ्या सोम आणि बबलू येतात. जगन्नाथ म्हणतो, सोम, बबलू कसे आहात? सोम म्हणतो, मी मजेत काका, तुम्ही? जगन्नाथ स्माईल करतो आणि मान हलवतो. सोम म्हणतो, वहिनी निघायचं? सावली म्हणते, हो. जगन्नाथचा निरोप घेते आणि तिघंही बाहेर जातात. भैरवी आणि तारा वाटच बघत असतात. सावली जायला लागते. भैरवी म्हणते, थांब. सावली, माझं तुझ्याकडे काम आहे. सोम म्हणतो, काय काम आहे? भैरवी म्हणते, थोडं काम आहे. माझं काम झालं की मी सोडते की तिला घरी. सोम म्हणतो, हरकत नाही, आम्ही पुढे होतो. भैरवी म्हणते, गाडीत बस. सावली मान हलवते. रात्र झाली तरी सावली काही घरी येत नाही. सारंग बाहेर उभा असतो. नेहमीप्रमाणे तो किचनच्या खिडकीकडे बघतो, पण सावली काही दिसत नाही. तो सावली अजून घरी कशी नाही आली? तो आता सावलीला फोन करतो आणि तिच्याशी बोलत असतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि मधूनमधून तो हसतोही. अस्मी बाहेर येते आणि त्याच्याकडे बघत असते. ती मनात म्हणते, सारंग, तुला अंधाराची भीती वाटते ना? आत्ता या क्षणी इथल्या सगळ्या लाईट ऑफ झाल्या तर मी तुला वाचू शकते. ते आता मीटरजवळ जाते आणि त्याला हात लावते. तुम्हाला काय वाटतं, अस्मीचा आगाऊपणा तिलाच महागात पडणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.